नमस्कार मंडळी. तर हे असं जेवण कोणाकोणाला आवडतं ना, मला नक्की सांगा. भाकरी, गवारीची भाजी, गवारीची शेंग आणि कांदा तुम्हाला आवडते का ना, नक्की सांगा मला कमेंटमध्ये. आणि व्हिडिओ कंटिन्यू करा. मी तुम्हाला गवारीच्या भाजी आणि भाकरीचे खूप सारे फायदे सांगणार आहे, त्याचं महत्त्व सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा. तर मित्रांनो, आपण आज करणार आहे गवारीची भाजी, गवारीची शेंग आणि भाकरी. सकाळ सकाळ मुलींना डबा पण द्यायचा असतो ना, मग सुक्की भाजी पण करावंच लागते. त्याच्यामुळं मी म्हटलं आज गवारीचीच भाजी करावं. लेकरांना तर अजिबात आवडत नाही बरं का, पण बळं त्यांना खाऊ घालावं लागते. कारण ती गवारीची शेंग शरीरासाठी खूप फायद्याची असते. त्यासाठी गवारीची शेंग मी काय पहिला धुवून घेतली होती, आता एकदा परत धुवून घेतली आणि थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायची चांगली. आणि त्यानंतर भाजी बनवायची त्याची. गवार भाजी ही अतिशय पोषक असते बरं का शरीरासाठी. खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक त्याचे फायदे मिळतात. गवार ही शेंग वर्गीय वनस्पती असून हिच्या कोवळ्या शेंगांचा वापर भाजी म्हणून केला जातो. गवारीचे देशी व विलायती असे 2 प्रकार आढळतात आपल्या इथे. गवारमध्ये अनेक पोषक तत्व आढळतात, जसे की प्रोटीन, फायबर्स, कॅल्शियम, आयर्न, विटॅमिन सी, विटॅमिन ई, पोटॅशियम, मिनरल्स, कार्बोहायड्रेट म्हणजे इत्यादी घटक गवारीमध्ये आढळतात. आणि मला ना म्हणजे असं चटणीची भाजी आवडते बरं का. काय जण हिरव्या मिरचीची पण करतात ना. तर मी काय केलं, तेलामध्ये थोडा लसूण टाकलाय पहिला ते, आणि लसणामध्ये गवारी टाकले आणि चांगलं असं तळसून घेतलं त्याला. तळसून घेऊन त्यानंतर थोडीशी लाल चटणी आणि त्यानंतर थोडीसं हेसूर काळी चटणी आणि मीठ टाकले परत मी त्यात. आणि ह्या तिघांचं चांगलं असं एकजीव होऊ द्यायचं, म्हणजे चांगलं 1-2 मिनटं चांगलं तळसायचं परत. आणि मगच थोडंसं पाणी घालायचं त्यात. आणि पाणी घातल्यानंतर थोडंसं शिजल्यानंतर आणि मगच त्याच्यामध्ये शेंगाचं कूट घालायचं आणि मग थोडंसं शिजू द्यायचं त्याला भाजीला. बघा मी चांगलं त्याला मसाला घातल्यामुळे चांगलं फिरवलं चांगलं त्याला. गवारीच्या भाजीचे जर रोज तुम्ही सेवन केलं तर पाचनतंत्र मजबूत होतात. गवार खाल्ल्याने वजन पण नियंत्रित राहते. ज्या लोक जाड असतात ना त्यांच्यासाठी पण खूप फायद्याची आहे गवारीची भाजी. आणि बरीच लोक बरं का गवार भाजी सॅलड म्हणून पण खातात, पण ते बॉईल करून खातात. एवढंच की थोडंसं शिजवून बॉईल करून खातात. तर मी ह्या बाजूला चहा ठेवत आहे, कारण मला चहा पिऊ वाटत आहे. मला चहा खूप आवडते. मी सकाळी 2-3 वेळा चहा पिते. स्वयंपाक करताना एकदा, परत सगळ्यांना केल्या असते त्यावेळेस एकदा सकाळ सकाळ. हे बघा आता आपण शेंगाचं कूट टाकले आणि त्याच्यानंतर 1-2-4 मिनटं शिजवायचं परत एकदा भाजीला. बघा मग कशी तर्री येते, तर्री चांगली. आणि तर्री आल्याशिवाय कुठली पण भाजी खाऊ वाटत नाही. मला तर असं तर्री आलेली भाजी लय आवडते. आणि त्यातल्या त्यात गवारीची शेंग आणि भाकरी इतकी आवडते ना, आणि खूप चविष्ट लागते खायला ती गवारीची शेंग आणि भाकरी. याच्या पुढं आपण भाकरीचे पण फायदे सांगणार आहे तुम्हाला. मी भाकरी करणार आहे आणि भाकरीचेही फायदे सांगणार आहे. गवारीच्या शेंगात कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे हाडे निरोगी राहतात. गवारीची भाजी त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी सुद्धा मदत करते. त्याचा रस काढून जर तुम्ही पिलात तर ते खूप फायद्याचं असतं त्वचेसाठी. ही बघा गवारीच्या भाजीला किती छान अशी तर्री आली आहे ना, मस्त दिसत आहे ना भाजी. आणि गवारीची भाजी शरीरातील अपायकारक कोलेस्ट्रॉल पण कमी त्या गवारीमध्ये अपायकारक कोलेस्ट्रॉल कमी करण्याची क्षमता पण त्याच्यामध्ये असते. गवारीची भाजी खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. तुम्हाला आवडते का नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कोणाकोणाला आवडते, कोणाकोणाला नाही आवडत, पण खूप फायद्याची आहे आपल्या शरीरासाठी. त्यामुळे प्रत्येकानं ही भाजी खाल्ली पाहिजे.
त्यानंतर आता आपण भाकरी करून घेणार आहे. कोणाकोणाला आवडतात भाकरी खरं खरं सांगायचं, कोण कोण खाते भाकरी. गावाकडची लोक बघा रोज भाकरी खातात, रोज रोज. त्यांना नाही कंटाळा येता, त्यांना भाकरीशिवाय जेवण जात नाही ना. आपल्या इकडं सिटीमध्ये कसं असतं, चपातीशिवाय जेवण जात नाही. आता आमच्या घरात पण तसंच आहे. आमच्यात मुलं खात नाहीत, चपातीच खातात, ते भाकरी अजिबात खात नाहीत. मिस्टर पण खात नाहीत. आणि गावाकडचे सगळे भाकरीच खातात, तिकडं कोण चपाती खात नाही. आणि कसं लहानपणापासून पण आमच्या घरी जास्त चपातीच असायची, त्यामुळे भाकरीचा कधी प्रसंगच येत नव्हता. पण मला खरंच भाकरी आवडते बरं का. मी आमची सासू गावी गेल्यानं आमची सासूच भाकरी करते जास्त. मग भाकरी केल्यानं आमच्या सासूनं भाकरी केलेली भाजी भाकर मला लय आवडते त्यांनी केलेली. मस्त लागते. तिकडची चवच वेगळी आहे. काय पण म्हणा, गावाकडची चवच खूप वेगळी असते. ज्वारीमध्ये फायबर भरपूर असते, त्यामुळे ज्वारीची भाकरी खाणाऱ्याच्या पोटात गॅस होत नाही, पोट फुगत नाही, त्यांचं पोट त्यांना असं जड वाटत नाही आणि पोट साफ न होणे यासारख्या समस्याही त्या लोकांना कधीच होत नाहीत. ज्वारीमध्ये कॅल्शियम तसेच मॅग्नेशियम हे 2 घटक मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे ज्वारीची भाकरी खाणाऱ्याची हाडे व शिरा खूप अशा मजबूत राहतात. ज्वारीमध्ये लोह देखील आढळते, त्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भासत नाही. चपातीपेक्षा ज्वारीची भाकरी खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते. चपातीमध्ये ना काय असतं, एक ग्लुटेन नावाचा घटक असतो, पदार्थ असतो, तो पोटामध्ये चिटकून बसतो आणि त्यामुळे पोटाचे आजार होतात. ज्वारीमध्ये हा ग्लुटेन आढळत नाही आणि त्यामुळे पोटाचे आरोग्य उत्तम राहते ज्वारीची भाकरी खाल्ल्यामुळे. ज्वारीच्या भाकरीत प्रोटीनसुद्धा मुबलक असते, त्यामुळे शरीराला व पेशींना ऊर्जा व बळ मिळते. दिवसभर उत्साही व ताजेतवान असं वाटते. तुम्हाला मधुमेह असेल किंवा होऊ नये असं वाटत असेल तर आजपासूनच ज्वारीची भाकरी खाणे सुरू करा, कारण ही भाकरी खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि ज्वारीमध्ये असलेल्या तांबे व लोह या घटकामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत चालते. असे खूप सारे खूप असे भरपूर ज्वारीच्या भाकरीचे फायदे आहेत मित्रांनो. तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्ही ज्वारीची भाकर खाता का नाही, तुम्हाला आवडते का नाही, आणि मला भाकरी येते का नाही तेही नक्की सांगा बरं का. कारण कसं आहे माहिती का, लहानपणापासून आमच्या घरात जास्त भाकरीचं प्रमाण नव्हतं, आमच्यात जास्त चपातीचंच प्रमाण होतं. आणि आता पण आम्ही सेपरेट राहतो आहे, त्याच्यामुळे इकडं हे पण भाकरी खात नाहीत. आणि माझ्या एकटीसाठी कुठं करावं म्हणून मी 2-4 दिवसातून कधीतरी करते, असा विषय आहे. त्याचबरोबर काय, ज्वारीची भाकरी खाल्ल्याने अकाली वृद्धत्व म्हणजेच म्हातारपण येत नाही. सगळ्यात महत्त्वाचा विषय. सगळ्यांनाच वाटतं की आपण सुंदर दिसावं, आपण असं तसं, बरोबर ना. ज्वारीची भाकरी खाणाऱ्यांना कर्करोग होण्याची शक्यता फार कमी असते. तसेच मित्रांनो असे खूप सारे फायदे आहेत ज्वारीच्या भाकरीचे. तर ज्वारीची भाकरी खाणं हे शरीरासाठी खूप फायद्याचं आहे, त्याच्यामुळे सर्वांनी ज्वारीची भाकरी खाल्ली पाहिजे. लहान मोठे सर्वांनीच. मुलं शक्यतो खात नाहीत, पण त्यांना खाऊ घालणं हे आपलं काम आहे. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, मी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, आवडली का नाही आवडली, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो, पूर्ण बघत जावा व्हिडिओ, म्हणजे त्या व्हिडिओ पूर्ण बघितल्यावरच विषय काय आहे हा समजून जातो. आणि अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि जेवण करा. ओके, बाय.